चला आता 8 तारीख 8 तारीख 8 तारखेचा पहिला सामना असेल जय वागेश्वर देसाईच्या विरोधात जय हनुमान निजे. चला टीम घेसरच्या विरोधात आगासन. घेसर विरोध आगासन. त्यानंतर तिसरा सामना खोणी ए विरुद्ध वाडेगर. खोणी एच्या विरुद्ध वाडेगर. त्यानंतर सागाव चौथा सामना आणि सागावच्या विरोधात वडवली बी. वडवली बी विरुद्ध सागाव. आता 9 तारखेचे चला या ठिकाणी बेतवडे बी आणि खार्डी आणि बेतवडे बी हा 9 तारखेला पहिला सामना असेल. दुसरा सामना खिडकाळे विरुद्ध वाकलन ए. वाकलन ए विरुद्ध खिडकाळे. त्यानंतर तिसरा सामना बालेगावच्या विरोधात उसरगर. बालेगाव पक्ष उसरगर. आणि शेवटचा सामना टीम वडवली ए च्या विरोधात हेडुटणे बी. वडवली ए च्या विरोधात हेडुटणे बी. हे लॉट्स आहेत. आम्ही नंतर पुन्हा एकदा अनाउन्समेंट करू. तोपर्यंत जाऊया मॅचमध्ये. सामना सुरू झालाय. सौरभ पाटील यांचा आभार. आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी पारितोषिक देऊया आपण कमलाकर संदीप भोईरला. संजय मडवी यांच्या शुभ हस्ते. संजय दादा या O2 कॉमेंट्री बॉक्स. पडल्यानंतर बॉल डीप राहिला. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. षटक क्रमांक इथे संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 15 या आकड्यावरती. विश्वनाथ शेठ मस्कर हे देखील या मॅचला एन्जॉय करतात. रायगड असोसिएशन क्रिकेटचे सल्लागार आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त याच क्रीडांगणामध्ये तुम्ही स्पर्धा देखील पाहता. या विश्वनाथ शेठ मस्कर तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. चार षटकांची तुम्ही मॅच एन्जॉय करता. सेकंड राऊंडची पहिली मॅच चिकनगर 40+ त्यांना फाईट करते. काटाई 40+ ही बच्चा कंपनी तुम्ही पाहता. चांगला डान्स त्यांना देखील आता
पारितोषिक देखील आलाय सतीश पाटील यांच्याकडनं. षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती केशव आला, त्याच्यावरती प्रहार झाला, बॉल लँड झाला, मेन विकेट सीमारेषा पार. षटकार. या बच्चा कंपनीला देखील आता कॅश प्राइज झालंय. विहान आणि क्रियांश पाटील आणि विहान पाटील तुम्ही पाहता डान्स करत असताना. सतीश पाटील यांचे सुपुत्र कियानला तुम्ही पाहता. नाना पाटील यांच्या आयोजकांचे सुपुत्र विहान पाटील यांच्यासाठी पारितोषिक आहे. या विहान पाटील ऑलरेडी कार्पेट बॉल झाला बॉन्डलाच्या दिशेनं लॉंग ऑनला फिल्डर आला वेगानं मिसफील्ड झाली आहे. बॉल झाला मिसफील्डचा येणारा टीम चिकनगड फोर्ट साठी हा चौकार. अश्विन भोईर जर असतील तर या गुणलेखाच्या भूमिकेमध्ये अश्विन दादा भोईर या. त्याला कल्पेशला आपण ब्रेक देऊ. वलवला बॉल मनगडी टाकलाय सायन आपण फिल्डर उपस्थित आहे तिकडे तुम्ही पाहताय. अर्जुन भाई पाटील तिथे उपस्थित होते. कल्याण ग्रामीण 40 प्लेयर्स असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अर्जुन भाई पाटीलला तुम्ही फिल्डिंग यांना करताना पाहता. जबरदस्त फिल्डिंग झाली. फ्रंट फुटला आला ऑलरेडी कार्पेट बॉल झाला बॉन्डलाच्या दिशेनं. एक केली सेकंडचा कॉल दिला. हरेश डाऊथवर डेंजर एंडला पोहोचेल का? पोहोचला. लेझी क्रिकेट थोडा लेझी आला. ॲक्युरेट आला असता कदाचित स्तंभ टू स्तंभ इथे चित्र विचित्र पाहायला भेटलं असतं. 2 स्कोर पुढे चालला. धाव फलकावरती पुढे जात असताना 29 या आकड्यावरती फ्रंट फुटला फडका सजवला लॉंग ऑनला. या बॉलवरती मिळतीये सिंगल स्ट्राईक हवी आहे हरेश केणेला आणि 2 षटकांचा खेळ 12 बॉलचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती जमवल्या 30-15च्या सरासरीनं. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तोपर्यंत ऐकूया देजीला देऊया संधी. प्रमोददा पाटील यांच्या ऐकूया संगीत. तो का करे भैया
फटका चांगला बॉल मिड विकेटला पहिला डप्पा घेत सीमा पार चौकार. फटका चांगला बॉल चालला लॉंग ऑनला फिल्डर प्रयत्न चांगला त्याला बॉल स्पर्श होऊन सीमा पार षटकार. नऊ चेंडू 31 वरती खेळतुआ हारेश केणे. अर्ध्या पिच वरती हारेशला तुम्ही बॉल टाकू शकतच नाहीये. बॉल टीम स्क्वेअर लेग सीमा पार. बिग 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 हिट षटकार. हरेश केडेला तुम्ही बॉल टाकू शकतच नाहीये. त्याच्या नावावरती एक तुम्ही अर्धशतक किती एक पाला शतक देखील आहे. ऑन दी कार्पेट बॉल कव्हरला वॉड क्लास क्लास इज टेम्परवडी शॉट इज परमनंट. हा क्लास होता चिकनगडचा हरेश केडेचा. वॉड शॉट चौकार 4. फिफ्टी रन्स 50 धावा धावपलकावरती. हरेश केडे के 40 वरती खेळतोय. ऑन दी कार्पेट बॉल चला बॉन्डलाच्या दिशेने एक केली आहे. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी होईल का पूर्ण. दुसरी धाव पूर्ण झाली आहे. शतक देखील त्याच्या नावावरती आहे. 2 शतक नावावरती आहेत आणि अर्धशतक देखील कित्येक असतील. पण आता या 40+ ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये 5वं अर्धशतक पाहायला भेटेल का. 12 चेंडू 43 वरती खेळतोय. वॉडा बॉलिंग बॅटिंग परफॉर्मन्स. फुल टॉस वळवलाय मनगटी ताकदीनं. बॉल डीप स्क्वेअर लेग सीमा पार. पहिला टप्पा घेत चौकार 4. विद्यमान अध्यक्ष अर्जुनभाई पाटील काटे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000 रुपये आणि उद्योजपती सोनारपाडा नरेश शेठ ठाकूर यांच्याकडनं ही शाहींची बाईक तुम्ही पाहता. त्याच्यानंतर साई शेठ भोईर गेसर यांच्याकडनं 10,000. कैलास शेठ गोरपेकर नारिवली 5,000. भगवान शेठ मडवी नागाव 5,000. नितीन शेठ भोईर दैसर 5,000. त्याचप्रमाणे तुम्ही पाहता बाबू शेठ धर्मा पाटील याच करून करण बाबू शेठ पाटील यांच्याकडनं फ्रीज रेग्युलरसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी युवासेना अध्यक्ष नागाव विश्वासभाई पाटील सामन्याच्या ट्रॉफ्या.
वळवला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं पंचांचा इशाराला पहिला टप्पा घेत स्वागत केलंय तुम्ही गोलंदाज पाहता राजेश पाटीलचा ठोकला चौकार आणि त्याचप्रमाणे तुम्ही पाहता निघूचे आमचे शांताराम सीताराम पाटील यांच्याकडनं सायकल देण्यात जे निघूचे आहेत DNG गिरीश साहेब आस्था इंप्रा यांच्याकडनं 1,00,000 रुपये सचिन शेठ गायकर नागाव यांच्याकडनं 20 बॉक्स पाणी अनंता शेठ मोकाशी नागाव यांच्याकडनं 5,000 पांडुरंग शेठ पाटील निघू 10,000 रुपये तिजानी कृष्णाबालाचे मालक आहेत परत शेठ आणि रामशेठ भोईर नारिवली यांच्याकडनं 10,000 रुपये या स्पर्धेसाठी या सर्व दानशूर दात्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू आणि जयवंत शेठ भोईर उद्योगपती शिलगाव यांच्याकडे 10,000 रुपये त्यांचा देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू दावा धावपलकावरती तुम्ही पाहता 60 रन वळवला बॉल शफल झाला उंच गेला लांबच लांब पल्ल्याचा भव्य षटकार बॅट्समन विक्रम भोईरचा कॅप्टन गुलचा गगनाला वेधणारा षटकार अशा झाल्या की एक नंबर एक नंबर चषक नेहमीच एक नंबर स्पर्धा असते लई डेंजर स्पर्धा असते लई डेंजर 66 धावा धावपलकावरती लहान मुलं देखील आता डान्स करतात सेन्सिबल क्रिकेट विक्रम भोईरला माहिती आहे इथं अर्धशतकापासून 3 धावा दूर आहेत हरीश खेडेचं अर्धशतक व्हावं ही देखील त्याची देखील इच्छा खेळाडू कक्षामध्ये चाहता वर्गाची देखील इच्छा आणि त्यानं स्ट्राईक रोटेट केली आहे त्याला माहिती आहे सेन्सिबल क्रिकेट तो देखील मोठे फटका खेळतो तो देखील 9 चेंडू 20 खेळतोय एका हातीनं किल्ला लढवताय दोघं पण अर्धशतक इथे होईल का हरीश केरीचा त्यांना सन्मान दिला स्ट्राईक दिली आहे या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे ज्या राजेश पाटीलला या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहता दुसरं मेडल षटक फेकलं त्याच्यावरती प्रतिहल्ला आता केला जातोय 4 मध्ये 11 या बाळरामजी पाटील साहेब तुमचा विभाग प्रमुख आहेत आणि खऱ्या अर्थानं तथा माजी सरपंच नागाव स्वागत आहे फुलटॉसचे स्वागत केलं बाळराम पाटीलचं या स्पर्धेतील 5वं अर्धशतक एकदा चाहता वर्ग ताल्या झाल्याच पाहिजेत हरीश केनेनं ठोकलाय या स्पर्धेचं या षटकाराच्या बरोबरीनं 5वं अर्धशतक एकदा बॅट दाखवायचे लाडक्या प्रेक्षकांना बॅटिंग आवडली असेल टाळ्या झाल्याच पाहिजेत मित्रांनो व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स ज्याच्या नावावरती शतकात अर्धशतक किती असतील आणि त्याने ठोकला 5वं अर्धशतक वन शॉट बॅकफुटला गेला पॉइंटला बॉल वळला या बॉलवरती सिंगल रनआउटची संधी इथे तुम्ही पाहताय 2 धावा पूर्ण तिसरेचा प्रयत्न 3 धावा पूर्ण केल्या जातात इथे रिव्ह्यू घेतला नक्कीच स्तंभला बॉल लागलाय का लगेचच ग्रामीण टेनिस क्रिकेट आमचे तेजस असतील पण का बॅटिंग केली दोन्ही बॅट्समन विक्रम भोईरनं 9 बॉल 20 दुसऱ्या बाजूला अर्धशतक हरीश केडेचं टाळ्यानं स्वागत केलं जातं खेळाडू कक्षामध्ये नॉट आउट आणि जर विचार केला तर 15 चेंडू 56 धावेची खेळी करणारा हरीश केडे काय पूर्वार्धामध्ये बरसला होता त्याचं 5वं अर्धशतक तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहिला वाडा बॅटिंग परफॉर्मन्स अशा स्वरूपाने धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्डवरती 76 धावा आणि 77 धावेचा आता टार्गेट आहे उत्तरार्धामध्ये काठई सगाला ऐकूया खळ्याच्या उत्तरार्धामध्ये आवाज जगदीशजी पाटील सरांचा मायक्रोफोनवरती झुकला नाही कधी पुन्हा पुढं ना गावगाव कोटी क्रिकेट संघ सन्मान करूयात मुख्य व्यासपीठावरती एक जबरदस्त व्यक्तिमत्व क्रिकेटला दैवता मानणारे रामदादा भोईर साहेबांना देखील आपण सन्मानित करू आमच्या मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्याकडनं आणि तुम्ही पाहता परेशदादा ठक्कर यांच्याकडनं हे माजी सरपंच आहेत नारिवलीचे या दोघांकडनं आम्हाला 10,000 रुपयाची धनराशी एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात विभाग प्रमुख तथा माजी सरपंच दमदार व्यक्तिमत्व नागाव गावचे बाळराम परशुराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय या
मिलन पाटील तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत आणि जेव्हा जेव्हा ते येतात त्यांच्यासोबत कन्या नक्कीच असते त्यांची ती देखील आहे क्रिकेटवरती प्रेम मायराला तुम्ही पाहता मायरा तुझं देखील स्वागत आहे आणि गेल्या वर्षी देखील ती या स्पर्धेत नक्कीच सहभागी झाली आज देखील तिचं क्रिकेटवरती प्रेम आहे आणि मुली देखील चांगला क्रिकेट खेळतात क्रिकेटर होऊ शकतात अशी आणि सन्मान करतोय ही वन जोडी वन जो क्वालिटी तुम्ही पाहता ठाणे रायगडमध्ये ज्यांच्या नावाचा दबदबा परेश शेठ टक्कर आणि रामशेठ भोईर साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय या दोघांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तमदादा पाटील नानादादा पाटील आणि 40+ नागाव ग्रामस्थ मंडळ नागाव तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय या हेडूटने टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे या दादा तुमचं देखील स्वागत करू सोनरपाडा टीमचे कॅप्टन लगेच जा आता आपण रेग्युलरला सुरुवात करणार आहोत पहिली मॅच हेडूटने सतरंगी हेडूटने आणि त्यांना फाईट करणारी टीम तुम्ही पाहताय सोनारपाडा तर दापोड्यावरनं खऱ्या अर्थानं 40+ एक जबरदस्त क्रिकेटर आणि त्याचप्रमाणे कॅप्टन आणि माजी सरपंच दापोडे चिंतामणजी पाटील यांच्याकडनं हरेश केडे आणि त्याच्यानंतर चिकनगड 40+ शुभेच्छा आल्यात चिंतामण मामा तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू गेम ऑन लेस प्ले फर्स्ट बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर राहिला होता बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये स्वतः गोलंदाज झाला दुसऱ्या षटकाला पहिल्या षटकाला सुरुवात झाली आहे उत्तरार्धामधलं पहिला चेंडू डॉट या सोनारपाडा टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आपण लगेच टॉस करू फटका चांगला उंच गेला प्रॉपर टायमिंग की मिस टायमिंग प्रॉपर टायमिंग प्रॉपर स्ट्रोक मिड विकेट सीमा पार षटकार लक्ष आहे ते 77 ब्रँड पहा मिळतो आपल्याला ओ चांगला बॉल अगदी स्लोअरपणे फेकला विक्रम भोईर यांना पाहतोय पॉवर प्लेचं एकमेव षटक घेऊन टॉस काढाई संघाने जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करत असताना मात्र खूप धाबा पाहायला मिळाल्या टीम चिकनगडच्या पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फटका चांगला येते मिड ऑफचा फोल्डर उपस्थित झाल्या तोपर्यंत एकेरी धाव मिळाले मगाशी एक षटकार पाहिला आपण सलामीची जोडी अरविंद पाटील आणि मनोज पाटील या जोडीला पाहतोय आपण चांगला बॉल या ठिकाणी पाहतोय एज अँड टेकन बॅटर बाद होईल फार मोठा धक्का लागतोय मनोज पाटील यांच्या स्वरूपामध्ये टीम काटई संघाला
मुंबई शहराने मोठे मोठे क्रिकेटर दिल्यात आज या हिंदुस्थानला. यावेळेस बॉल हवेत आहे, फिल्डर वेगाने आल्यात मात्र मध्येच थांबले आणि तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थ्रो ॲक्युरेट आलाय आणि कलेक्टिंग खराब होती. मात्र तोपर्यंत 2 धावा सुद्धा इथे मिळाल्यात आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 1 बाद, फक्त 9 धावा. झुकला नाही करू. सतरंगी हेडूटने टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहेत. या सोनारपाडा टीमचे कॅप्टन देखील उपस्थित. आपण टॉस करू. लगेचचा या मॅचचा जय गावदेवी सोनारपाडा त्याला फाईट करते सतरंगी हेडूटने. भीमजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. बघा नाण्याची पहिली बाजू तुम्ही पाहता किंग 11-22 आणि दुसरी बाजू उत्तमदादा पाटील स्पर्धेचे लाडके आयोजक. या आपण टॉस करू. लहान बच्चा देखील इथे उपस्थित आहेत आणि कॉल कोण देणार. चला हेडून टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. किंग 11-22 आणि उत्तमदादा पाटील आलाय. सोनारपाडा टीमचा कॅप्टन टॉस जिंकला. डिसिजन कळवा. मॅच चालू आहे आणि दत्तादादा टॉस जिंकला. डिसिजन इज पेंडिंग आहे आणि मॅचला सुरुवात आपण लगेच जाऊया आता कॉम्बॉक्स मध्ये. जगदीशजी पाटील सरांचा आवाज. थँक्यू सौरभ पाटील. 77चं टार्गेट असताना मात्र दुसरा ओव्हर पहा मिळतो आपल्याला. अरुण भोईर वरती हल्ला केलाय, क्रॉसला बॅटने खेळाय, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फ्लॅट षटकार. अरविंद पाटील यांच्या बॅटमधून आज चौकार पाहिला आपण. षटकार पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा षटकार, सुपर षटकार. हबप नवनाथ भाग्यवंत पकवाजबाज या तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. 2 लागोपाठचे षटकार. अरविंद पाटील अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना, कारण त्यांना माहिती आहे. भरतशेठ भोईर नारिवली साहेबांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. उत्तमदादा पाटील आणि रामदादा पाटील यांचे बाचे तुम्ही पाहताय. मुरबीचे पार्थ दलवी आणि हार्दिक दलवी हे देखील मॅचला एन्जॉय करतात. त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सर्ज स्वागत. ओ2 बॉक्स. 2 षटकार. चेंडूचा पाठलाग केला होता मात्र नाहीये, खूपच बाहेर चेंडू ठेवण्यात आला. वाईड बॉल. पंच इशारा करत असताना संदीप बाणे सरांना पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेगला दशरथ दादा सोरकाते. 2 पंच. ओ पुन्हा एकदा चांगला नाहीये चेंडू. अगोदर ऑफ स्टिक नंतर लेग स्टिक. 2 चेंडू वाईट. अगोदर 2 षटकार आले, त्यानंतर 2 वाईटच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धावा मिळत असताना अरुण भोईर यांना पाहतोय. ओव्हर नंबर 2. यावेळेस उडवलाय तिसरा षटकार. आजच्या दिवसातील पहिला बॅटर ज्याने लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार ठोकल्यात. सच अ ब्युटिफुल बॅटिंग. या राकेश जाधव पिंपरी यांना देखील विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. अशी मोठ्या पडक्यांची गरज आहे अद्याप एकाही संघाला. मोठे पडके आले मॅचमध्ये शिरकाव करू शकता. जरी 77चं टार्गेट असलं तरी काय झालं, कारण ते 4 ओव्हरमध्ये 100 सुद्धा कधी कधी कमी पडतात. अरविंद पाटील पाहतोय 7 चेंडू 26 या धावसंख्येवरती 25 या धावसंख्येवरती खेळतोय. ऑलरेडी 4 षटकार आल्यात. लागोपाठचे 3 आणि पहिल्या ओव्हरमध्ये 1 पाहिला. अरुण भोईरवरती हल्ला चढवलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला गेल्या डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. ओ मिसफील्ड झाली आहे. प्रेशर आणि ते 1 धाव होती तिथे 2 धावा.
या महेश सकपाळ यांना देखील विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. या स्पर्धेचे लाडके आयोजक रामनाथदादा पाटील तुम्हाला बोलवतात. या तुमचं देखील मनपूर्वक सर हार्दिक स्वागत. 3 षटकार त्यानंतर 2 चेंडू. चौकार, पुन्हा एकदा चौकार, बॅक फुटला जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब देखना फटका. अरविंद पाटील ऑन द फायर. भगवा झेंडा फडकवला या वाघाने. विधानसभेवर भगवा झेंडा फडकवला या वाघानं. अन बालासाहेबांचं पूर्ण केलं स्वप्न उद्धव साहेबांनी. 3 षटकार नंतर चौकार. अत्यंत चांगलं षटक मी म्हणेन काटेरी संघाच्या बाजूने पहा मिळतोय. पुन्हा एकदा चौथा होईल का? हो यस, चौथा आल्या. जरा जोरदार टाळ्या जर अरविंद पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर. एकाच ओव्हरमध्ये 4 षटकार 1 चौकार. गुड बॅटिंग. हिंदुत्वाचं रक्षण झाल्यात. आता 36 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 36 करायचे आहेत आणि अक्काच खलीवली भाजली आहे टीम मध्ये चिकनगरच्या खेमेमध्ये की आता करायचं तर काय करायचं. 37 धावसंख्येवरती खेळतोय अरविंद पाटील ज्याने सामन्याची सर्व सूत्र आपल्या हाती घेतल्यात. मागच्या ओव्हरमध्ये खूप धावा बनवल्या. मागचं षटक 32 धावसंख्येचं आलं. 32. हे आहे क्रिकेट. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 आणि मागच्या ओव्हरमध्ये 32. सुपर बॅटिंग अरविंद पाटील करत असताना. नेक्स्ट मॅचचा रेग्युलरचा फॉर्मॅट असेल टीम सोनारपाडाच्या विरोधात सतरंगी एडुटणे. आज संघ पहा मिळेल. चला गोलंदाज हरेश केणे आल्यात तिसरं षटक घेऊन. पहा मिळतो आपल्याला या मैदानावरती. चला या ठिकाणी जर काटाई संघ सामना जिंकतो तर नारिवलीचे भरतशेठ भोईर यांच्याकडून 5,000 रुपये आणि विश्वनाथ मस्कर यांच्याकडून 5,000 आहेत. चेंडू चांगला आहे, फटका हवेत आणि झेल सोडलाय. 1चं 2 मध्ये रूपांतर, 2चं 3 मध्ये होईल का? बॉल सापडत नाहीये आणि तिसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. 4थी धाव. धावा धाव धावा धाव आणि 4 धाव. पहा आता थोडी दमछाक झाली आहे. जेथे एकही धाव नव्हती, झेल मिळाला असतं तर एकही धाव नव्हती. त्यानंतर धावा धाव पळापळ झाली आणि 4 धावा पाहायला मिळाल्या. आत्ता सामना ऑन आहे. 11 बॉल 32 करायच्या त्या मॅचमध्ये. 11 बॉल 32चं समीकरण टार्गेट काटाई संघाला. पुन्हा एकदा बॅक टू बॉलर्स केल्यात अलॉंग द कार्पेट. फिल्डर उपस्थित झाल्यात. पुन्हा मिसफिल्ड. पुन्हा प्रेशर आहे की काय? आता 2 धावा पाहायला मिळतात. सोमनाथ पाटील आणि त्याचबरोबर अरविंद पाटील ही जोडी पहा मिळतोय. 47 बिग शॉट कॅच होतं. चेंडू गेलाय डॉट. बऱ्याच काळानंतर चेंडू डॉट पहा मिळतं आपल्याला. पुन्हा ऑन साइडला अलॉंग द कार्पेट टोस फिल्डर. आता मिसफिल्ड नाही आहे. एकेरी धाव मिळेल. (48)
8 बॉल 29. एका दुसऱ्या मोठ्या फडक्याची गरज आहे. जर सामन्यामध्ये पूर्ण राहायचं असेल तर टीम काढाई संघाला. पुन्हा एकदा बेगाने फेकलाय. व्हाईट यॉर्कर. हरेश किरणे सहजासहजी मोठे फडके मारू देणार नाही आहे. तिसरं षटक होतं कारण मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 32 धाबा आल्या आणि आता या मॅचमध्ये थोडेसे कमी धावा पाहा मिळतात. जिथे गरज होती काढाई संघाला मोडल धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 77 चा पाठलाग करत असताना मात्र टीम आता पाहतोय सध्याच्या स्थितीला 48. एज आहे. चेंडू चाललाय फर्स्ट स्लिपला. पुन्हा एकदा मिसफिल्ड आणि इथे 2 का 3 झाल्या असत्या मग एकच धाव मिळाली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या आता 49 आणि गरज आहे ती मात्र आता 6 चेंडू 28. अरविंद पाटील त्याच्या जोडीला सोमनाथ पाटील आहेत. 6 मध्ये बनवायच्या त्या 28. मनामध्ये माझ कधी चला आता 6 चेंडू 28 बनवायच्यात आणि गोलंदाज नरेंद्र पाटील. सामना जर जिंकला काढाई संघाने तर आमचे गावचे शाखा प्रमुख भरतशेठ भोईर यांच्या वतीने 5,000 रुपये आणि विश्वनाथ मस्कर यांच्या वतीने 5,000. चला 6 मध्ये 28. मगाशी 32 आल्या मग 28 धाबा का होणार नाही आहेत. चला जास्त वेळ नको प्लीज. सामना सुरू करा. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. काय केलंय फलंदाजाने. अगदी संधी आली होती. जर पहिल्याच बॉलवरती एखादा मोठा फटका आला असता तर गोलंदाज थोडासा प्रेशरमध्ये आला असता. मात्र नाही. आता 5 बॉल 28. 5 षटकार 4 षटकार 1 चौकार आणि आता ठोकायचा होता येते मात्र मिस टाइम होतोय स्वतः आणि ते दुसरी धाव घेत असताना रनआउट. फलंदाज बाद. दुसरा धक्का काटेही टीमला. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव हे शब्द होते स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, एक प्रबोधनकार आणि ज्वलंत हिंदुस्थानचे पुरस्कार करणारे पुरस्कर्ते श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि आलाय तो स्क्वेअर लेगच्या वरून शानदार षटकार.
18 बॉल 45 धावसंख्ये 15 बॉल 45 या धावसंख्येवरती खेळतात आणि जर काय 50 धावा पूर्ण झाल्या तर फलंदाज होऊ शकेल तो 6वा. एक कुणाचा तरी मोबाईल भेटला आम्हाला. जर कुणाचा असेल तर ओळख पाठवा आणि घेऊन जा. रिक्षामध्ये होता, कदाचित कोणी गुपचूक बात करीत असेल, घाईघाईमध्ये विसरला असेल. जर कुणाचा असेल तर ओळख पाठवा आणि बिंदास घेऊन जा. ओके, या स्पर्धेमध्ये पाहूया पुन्हा एकदा अर्धशतक पाहायला मिळेल का, कारण स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये तकदीर म्हात्रे जो वडवलीचा होता त्याने 72 धावा कुठल्या. दुसरा अर्धशतक राहिलं अमित गायकरचं, ज्याने 17 बॉलमध्ये 51 केल्या. ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा 2चा कॉल असेल. आणि स्पर्धेतील तिसरं षटक काल बामालीचा रोहिदास पावशे याच्या नावावरती राहिल्या 53 धावा. आणि त्याचबरोबर 4थं षटक अर्धशतक नवनाथ सालुंके नावाली 63 नाबाद कुठल्या. यस चला शेवट येते चांगला फटकाय, षटकार आलाय. आणि या स्पर्धेतील अर्धशतक 6वा 18 बॉल 53. जरा जोरदार टाळ्या होत्या. फलंदाज अरविंद पाटील एकटा लढला, सामना जिंकला नाहीये, मात्र आपली ताकद त्याने दाखवली आहे. जवळजवळ षटकार टोकले ते त्याने 7 षटकार ठोकले. ब्रिलियंट इनिंग. 77 धावा चेस करायच्या होत्या, मात्र यात जर आणखीन 5 धावा जर कमी असतात तर मग काय. व्हेरी गुड बॅटिंग, चांगली बॅटिंग केली आणि सामना जिंकला चिकनगर संघाने. हार्ड लक टीम काटे.